नमस्कार। आज शनिवार 24 मे 2025 अभया सन्मान प्रदान सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे वंचित विकास संस्थेतर्फे मी तृप्ती फाटक मनापासून स्वागत करते। स्त्री म्हणजे अद्वितीय भक्ती, स्त्री म्हणजे अलौकिक शक्ती, स्त्री म्हणजे जीवनाची आसक्ती, स्त्री म्हणजे चराचराची व्याप्ती। अशा या स्त्री शक्तीला सलाम। प्रत्येक स्त्रीमध्ये अभया ही दडलेलीच असते। अभया म्हणजे निर्भयपणे सर्व समस्यांवर मात करून जगणारी स्त्री। अभया सन्मान कार्यक्रमात प्रथम आपण वंचित विकास संस्थेची थोडक्यात माहिती करून घेऊयात। संपूर्ण समाज परिवर्तन हे अंतिम ध्येय ठरवून जाणीव संघटनेने सन 1982 मध्ये कामाला सुरुवात केली। प्रामुख्याने आर्थिक विषमता, स्त्री पुरुष समानता, जातीयता निर्मूलन, पर्यावरण रक्षण, लोकसंख्या नियंत्रण या विषयांवर संघटना कार्य करते। संघटनात्मक कामाला विधायक कामाची जोड असेल तर सामाजिक परिवर्तनाकडे जाण्याचा मार्ग अधिक सुकर होईल। म्हणूनच संघटनात्मक कामाबरोबरच वंचित विकास या सार्वजनिक विश्वस्त न्यासाची स्थापना सन 1985 मध्ये करण्यात आली। कैलासवासी विलास चाफेकर सर हे जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक। संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये स्त्रिया, मुले, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, शहरी व ग्रामीण, गरीब इत्यादी घटकांसाठी आहे। अभया सखी आज 11 वर्षांची झाली आहे। तिची थोडक्यात माहिती आजच्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे। अनेक स्त्रिया अनेक कारणांमुळे एकाकी जीवन जगत असतात। त्या गरीब असतात असेही नाही, त्या आगतिकही नसतात, त्यांना सहानुभूतीची गरजही नसते, त्यांना हवी असते फक्त निखळ मैत्री, अभिव्यक्त होण्याची संधी। हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही हे काम 1 मे 2014 रोजी हाती घेतले। या कामात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसादही मिळत आहे। आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय प्रीती क्षीरसागर यांचा परिचय करून देत आहेत संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य आणि अभयाच्या समन्वयक मीनाक्षी नवले। नमस्कार। एक तरुण, तडफदार, महत्वाकांक्षी अशी प्रीतीताईची ओळख मला करून द्यायची आहे। मूळच्या त्या मराठवाड्यातल्या जालना गावच्या। पुण्यामध्ये त्या सेंट मेरीजमध्ये शिकल्या आणि पदवीधरपर्यंत त्यांचं शिक्षण झालं। काहीतरी करायची अशी धडपड होती, खूप प्रखर महत्वाकांक्षा, संघटन कौशल्य आणि ते सगळं विचार करत असताना दिशा मिळत नव्हती। आणि असा विचार करत करत त्यांनी महिलांसाठी काम करण्याचा विचार केला। आणि महिलांना एक स्वतःची दृष्टी असते, त्यांच्या कलात्मक दृष्टीचा उपयोग करून आपण त्यांना उद्योजक बनवलं जाऊ शकतं। ह्या बाबतीत त्यांनी विचार करून पुढे छोट्या छोट्या उत्पादन करणाऱ्या महिलांसाठी पुणे वुमेन या नावाचं व्यासपीठ 2018 साली स्थापन केलं। डिपेंड टू इंडिपेंडंट या प्रभावशाली घोषवाक्याने त्या प्रेरित होऊन कामाला सुरुवात केली। पुणे वुमेनियाच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम त्या करत आहेत। 2021 पासून विविध कलात्मक वस्तूंचे उत्पादन करणे, प्रदर्शन आयोजित करणे, 2000 महिलांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं आहे। त्यांना उद्योजक बनवलं आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यासपीठ मिळवून दिलं आहे। पुणे मेट्रो, दे आसरा, सलोन ॲप अशा प्रतिष्ठित संस्थांबरोबर त्या भागीदारीत काम करतात। त्याचबरोबर त्यांचं सामाजिक क्षेत्रात पण खूप योगदान आहे। उद्योजकताबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करताना कोल्हापूरचा पूरग्रस्तांना मदत असू दे, किंवा रस्त्यावरच्या हिवाळ्यामध्ये रस्त्यावर ब्लँकेट, स्वेटर वाटायला असू देत, किंवा मूकबधिर आणि दृष्टीहीन मुलांसाठी मदत करायची असू देत, करोनाच्या काळात पोलिसांना मदत करणं, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणं, सॅनिटरी मास्क वापरणं, अशा बऱ्याच काही गोष्टी त्या करतात। याचबरोबर या सर्व कामाची त्यांचा एक छंद आहे। विशेष म्हणजे त्यांचा एक छंद आहे की वृद्धाश्रमामध्ये जायचं, आजी आजोबांशी गप्पा मारायच्या, त्यांना वेळ द्यायचा, त्यांच्याशी बोलायचं, हे त्या आवडीने करतात। या सर्व कामाची दखल घेऊन
महाराष्ट्र राज्य व्यावसायिक उद्योजक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानितही केलं आहे. भविष्यात त्यांना अधिक महिलांना स्वावलंबन शिकवायचं आहे आणि स्वावलंबी करायचं आहे. मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांना काम करायचं आहे. त्यांच्या या कामासाठी वंचित विकासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. प्रीती त्यांच्या नावातच प्रीती आहे आणि हा प्रीती क्षीरसागर ताई आज आपल्याला अभया सन्मान सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या याचा आम्हाला खूप आनंद आहे. प्रीती ताई, तुमचे खूप खूप स्वागत. धन्यवाद ताई. प्रीती ताई, नक्कीच तुम्ही सुरू केलेल्या या प्रेरणादायी आणि सशक्त प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त महिलांचा प्रवास सुकर होण्यास मदत होईल. संस्थेच्या संचालक सुनीताताई यांना मी विनंती करते की त्यांनी प्रीतीताईचे स्वागत करावे. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा डॉक्टर नंदा शिवगुंडे यांचा परिचय करून देण्यासाठी मी वंचित विकास संस्थेच्या संचालक मीनाताई कुर्लेकर यांना विनंती करते. नमस्कार. आवाज येतोय? खूप कमी व्यक्तींना असं समजतं की आपल्याला नेमकं काय हवंय. हे समजल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू होतो, त्या यश मिळवतात. पण आपल्याला काय हवंय ते अंमलात आणणं, ते रोजच्या आयुष्यात आणणं आणि त्याच्यासाठी धाडस करणं, ह्या गोष्टी पर्सेंटेजमध्ये फार कमी आहेत. प्रवाहाबरोबर सगळेच वाहत असतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासाठी एक ताकद लागते, एक धाडस लागतं आणि ते नंदाताईंमध्ये आहे. डॉक्टर नंदा यांना लहानपणापासून आपल्याला काय नेमकं हवंय हे माहिती होतं. केवळ 2 वेळेस जेवायला मिळतं म्हणून तुम्ही तुमच्या घरी राहणार नाही, मला शिकायचे आहे असे वडिलांना स्पष्ट शब्दात सांगायची धमक लहान वयामध्ये त्यांच्यामध्ये होती. BScचं शिक्षण झाल्यावर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. शिक्षण चालू असतानाच कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी डॉक्टर प्रमोद शिवगुंडे यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांनी लग्नाआधीच त्यांना कल्पना दिली होती की मी शिक्षण पूर्ण करणार आहे. कॉलेजच्या 3ऱ्या वर्षी मुलगी झाली. नवरा अकलूजला, त्या गुलबर्ग्याला आणि त्यांची 3 महिन्याची मुलगी आईकडे वळसंगला, अशी त्रिस्थळी यात्रा चालू होती. तरीही त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. डॉक्टर झाल्यावर अकलूजला काही काळ नर्सिंग कॉलेज सुरू केलं, ते चालवलं. जलबिरादरी प्रकल्पात काम केलं. पुढे शिवगुंडे पती पत्नी वालचंद नगरला आले. आजे सासूबाई आणि सासरे आजारी पडल्यावर त्यांच्या शुश्रूषेची जबाबदारी ऑटोमॅटिकच यांच्यावर पडली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नोकरी करणाऱ्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांचं करणं किती अवघड आहे आणि त्यातूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी केअर सेंटर सुरू केलं. नंदा यांनी सोलापूर येथे इंदिरानगर भागात एका छोट्या घरात आधार केअर सेंटरची 2003 स्थापना केली. केवळ 5 व्यक्तींना घेऊन ते सेंटर सुरू केलं. आज 6500 चौरस फूट जागेमध्ये हे सेंटर चालू आहे. तिथे विविध शारीरिक आणि मानसिक आजारांनी त्रस्त असलेले 30 ज्येष्ठ नागरिक राहतात. मध्यंतरीच्या काळात पती डॉक्टर प्रमोद यांचं निधन झालं. घरच्या आणि संस्थेच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकट्या नंदा यांच्यावर पडल्या. त्यांनी त्या समर्थपणे पेलल्या. नंदा यांचा मुलगाही डॉक्टर आहे आणि सुनबाई ह्या त्यांच्या कामात मदत करतात. जानेवारी 2024 त्यांनी शारीरिक आणि मानसिक रुग्णांसाठी निवासी सेवा देणारे अमृतवेल केअर सेंटर पुणे येथे सुरू केलेले आहे. संकटाशी फुगडी खेळणाऱ्या ह्या आमच्या मैत्रिणीला पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देताना मला 2 गोष्टी बोलाव्याशा वाटतात. एक म्हणजे दरवर्षी अभया सन्मान कार्यक्रम होतो. हा काही दुधाचा रतीब नाही आहे की दरवर्षी घातलाच पाहिजे. हा कशासाठी कार्यक्रम घेतात की कशा पद्धतीने बायका आयुष्याला तोंड देतात ते आपण शिकावं आणि आपण तसं जगावं. आत्ता ते आल्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं, ते वाहीच बोलणं झालं. आत्ता जे वैष्णवी हगवणे प्रकरण सगळीकडे मीडियावरती गाजतंय, मला फक्त एवढंच वाटतं की जेव्हा अभयाचे कार्यक्रम होतात, अभया सन्मान कार्यक्रम होतात, आपण याच्यावर काही विचार करणार आहोत की नाही, किमान आपल्यामध्ये बोलण्याची ताकद तरी येणार आहे की नाही, की नाही हे मला पसंत नाही आहे. माहेरच्यानी नाही म्हणलं, घरात घेतलं नाही, तुम्ही धुणभांडी तर करू शकता की नाही? का तुम्ही जीव देता?
अभया 10 वर्ष चालली आहे, 11वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही अशा व्यक्ती शोधतो की ज्यांनी आयुष्याशी संघर्ष केला आहे. पण यावर्षी हा कार्यक्रम घेताना असं आमच्या मनात आलं की याचा खरोखर लोकांमध्ये उपयोग होतोय का, बायका याचा विचार करतायत का. जेव्हा अध्यक्ष म्हणून कोणाला बोलवायचं असं चाललं होतं त्यावेळेला नंदाताईंचं नाव डोळ्यासमोर आलं. तर एवढ्याचसाठी आलं की ही लढाऊ बाई आहे. आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं आहे ते कळतंय, त्याप्रमाणे जगण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. आणि असं जर सगळ्याजणी शिकल्या तर ह्या केसेस होणार नाहीत. नंतर पोलीस केस आणि गळे काढायला आणि मग 50 लाख आम्ही हुंडा म्हणून दिला आहे म्हणताना तो जर बापाने आधीच ठेवला तर ती मुलगी काहीतरी करू शकली असती. हा विचार इथे सगळ्यांपर्यंत पोचावा आणि आमचे कार्यकर्ते आणि येणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी पण हा लक्षात ठेवावा की अभया सन्मान हा कार्यक्रम म्हणजे विचार आहे. कारण आम्ही जे काही करतो वंचित विकासच्या माध्यमातून ते केवळ प्रबोधनासाठी करतो. मी सुनीताला विनंती करते की नंदाताईंचं स्वागत कर. धन्यवाद मीनाताई. नंदाताई, तुमचे अभया मंचावर स्वागत. आयुष्याच्या लढाईत सामाजिक बांधिलकी जपता जपता मोठे काम करणे खरंच सोपे नाही. आपण म्हणतो स्त्रीने मनात आणले तर ती सर्व काही करू शकते. हे सत्य सर्वांनी नक्कीच स्वीकारायला पाहिजे. आजच्या पुढील विशेष सन्मानाबद्दल मीनाताई सांगतील. 10 मे 25 शनिवारच्या पेपरमध्ये एक बातमी वाचली. हळदीच्या ओल्या अंगाने तो सीमेवर रवाना. काळेवाडीचा जवान प्रसाद काळे लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी ड्युटीवर गेला. त्याच्या बायकोनी असं म्हणलं आहे की आमचं नुकतंच लग्न होऊन पूजेच्या दुसऱ्या दिवशी ते ड्युटीवर जाणार असं समजलं तेव्हा थोडं वाईट वाटलं. पण देशाची सेवा करण्यासाठी ते जात आहेत याचा मला अभिमान आहे. म्हणून मोठ्या आनंदाने मी देशसेवेसाठी माझं कुंकू पाठवलं आहे. ही बातमी जेव्हा आम्ही वाचली तेव्हा आम्हाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा अभया वेगळी काय असते. हीच तर अभया आहे की जिच्यामध्ये धाडस आहे, जिच्यामध्ये समज आहे, तिच्यामध्ये विचार करण्याची शक्ती आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांना बोलवायचं, त्यांचा शोध घ्यायचा. या प्रवासामध्ये आम्हाला अनेकांनी मदत केलेली आहे काळेवाडीला त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी. असं म्हणतात की आई हे संस्काराचं विद्यापीठ आहे. आईची सुसंस्कृतता, तिची वर्तणूक मुलांवर संस्कार करते. देशभक्ती हा खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि मूळ संस्कार आहे. सर म्हणायचे की व्यक्तीपेक्षा संस्था मोठी, संस्थेपेक्षा समाज मोठा आणि सगळ्यात मोठं राष्ट्र. हे बोलणं खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. पण राष्ट्रभक्तीचा संस्कार मुलांवर करणारी आई संगीता भरत काळे येथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या वंचित विकास अभयाची जुनी कार्यकर्ती पूजाधिकारी हिने करावा अशी विनंती आहे. तिने पुढे यावं आणि संगीताताई तुम्ही पुढे यावं. भारत देश सारे जहां से अच्छा का आहे तर अशा आया आहेत आणि त्या मुलांवर संस्कार करतात. या ना ताई. पूजाधिकारी आमची जुनी कार्यकर्ती आहे. उत्तम कीर्तन करते, छान बोलते आणि सगळ्या भारतीयांच्या वतीने आहे. तुमचा लेख आला की आपण इथे सत्काराचा कार्यक्रम ठेवू. तुम्ही तिघही जण या. तुम्ही बाबा आहात का? काय असतं की आईचा सन्मान नेहमी होतो पण आपण नुसत्या वडिलांच्या कविता वाचतो की दमलेल्या बाबाची ही कथा, पण बाबाचा सन्मान फार कमी वेळेला होतो. मोहिते तुम्ही यावत, शिरीष मोहिते यांनी यावं.
शिरीष मोहिते सगळ्यांना परिचित आहेत, आमच्या संस्थेच्या जवळचे आहेत. सुंदर तू पण ये. सुंदर सांगळे आमचा कार्यकर्ता आहे, त्याच्या बाबांचाही आपण सन्मान करूया. विवाह हे प्रत्येक स्त्रीला पडलेलं एक सुंदर स्वप्न असतं. ती वयात आल्यापासून स्वप्नातल्या राजकुमाराची वाट बघत असते. लग्नानंतरचे नवे नवलाईचे दिवस, एकमेकांबरची ओळख, हातात हात घालून फिरणं, अशा अनेक गोष्टी तिच्या मनामध्ये पिसारा फुलवत असतात. काळेवाडीचे जवान प्रसाद काळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, पूजेच्या दुसऱ्याच दिवशी ड्युटीवर रुजू झाले. त्यावेळेला स्वतःच्या आनंदापेक्षा देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देत असलेली पतीच्या शुभेच्छा दिल्या तिने आणि देशसेवेसाठी जाण्याची परवानगी दिली. किती कौतुक आहे. ही एवढीशी छोटीशी मुलगी आहे, तिचा सन्मान नेहा साठेंनी करावा अशी मी विनंती करते. नेहा ये. नेहा आमची अभयाची कार्यकर्ती आहे, सुरुवातीपासूनची डॉक्टरेट आहे आणि खूप तिला बायकांच्या प्रश्नाबद्दल समज. वैष्णवी आहे. खरंच तू नवरी दिसतीयस. तुझा नवरा आला की ये, आपण इथे पुन्हा एकदा कार्यक्रम घेऊयात. भारत देश अजिंक्य आणि अजय का आहे, तर अशा स्त्रिया आपल्या देशामध्ये आहेत आणि म्हणूनच आपण पुढे आहोत. मी असं म्हणेन की अर्धा तास नवऱ्याला यायला उशीर झालेल्या भांडणाऱ्या बायकांनी हिचं उदाहरण नक्कीच समोर ठेवावं. खूप अवघड गोष्ट आहे ही, की अशी परवानगी देणं आणि त्यांनी जाणं. आणि तो आला की आपण इथे एक कार्यक्रम घ्यायचा आहे. सराफ तुम्ही मला त्यावेळेला मदत करालच असं मी गृहीत धरलं आहे. कारण त्याची जी माहिती आली की त्यांनी जे दिलेलं आहे ते असं आहे की पुरुषांची पण स्वप्न असतात ना लग्नाची. लग्नानंतर पूजे दिवशी मला युनिटमधनं फोन आला की आपली सुट्टी रद्द करण्यात आली आहे आणि तातडीने युनिटमध्ये हजर राहा. ह्याची कल्पना मी कुटुंबाला देताच सगळ्यांचा चेहरा पडला, पण सगळ्यांनी आनंदाने निरोप दिला आणि मी देशसेवेसाठी रवाना झालो. खरंच या मुलाचं कौतुक आहे. आणि अजून एक गोष्ट त्यांनी दिली होती की त्याला जेव्हा सुट्टी मिळाली तेव्हा, म्हणजे कोरोनाच्या काळात त्याला सुट्टी मिळाली, त्याला क्वारंटाईन व्हायला लागला. जेव्हा सुट्टी संपत आली तेव्हा जायची वेळ आली. आत्ता लग्नाच्या वेळेला असं झालं. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीवरती मूड घालवतो. त्या लोकांनी हे लक्षात ठेवावं की इतकी छोटी मुलं, जवान लग्नाचा मुलगा म्हणजे किती लहान आहे, त्यांनी किती सहजतेने आणि हसतमुखाने सगळं तोंड दिलं आणि तो पुढे गेला. खूप कौतुक आहे. तुम्ही आलात याचा विशेष आनंद आहे, मनापासून आनंद आहे. आणि आपण सगळे तुझा नवरा आला की पुन्हा भेटणार आहोत आणि छान कार्यक्रम आणि पार्टी करणार आहोत. अजून एक मला बोलायचं आहे. हा पण एक वेगळा सन्मान आहे. वंचित विकास संस्थेच्या मानद सल्लागार उत्तरा जाधव ही एक वेगळ्या वाटेने जाणारी, अत्यंत सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि संवेदनशील मनाची व्यक्ती आहे. ते संस्थेला नेहमी मदत करत असतात आणि आपल्या संस्थेला पैशांची कायम कमी असते. त्यामुळे जे कोणी मानद मदत करतात ते सुद्धा उल्लेख न करता, चेहऱ्यावर न दाखवता, उत्तर हे काम झालं पाहिजे की झालं पाहिजे अशा पद्धतीने ती मदत करत असते. ह्या उत्तरा जाधव यांना मिस्ट LGBTQ फाउंडेशन यांनी आउट अँड लाऊड अवॉर्ड 2025 जाहीर केला आहे. त्या LGBTQ कम्युनिटीसाठी करत असलेल्या कामाचा हा विशेष गौरव आहे. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या या मैत्रिणीचं कौतुक आणि अभिनंदन. मला वाटतं की नंदाताई तिचं सन्मान करतील. आपण बोलतो बरं का की वेगळ्या वाटेने जाणारं असतं, पण आपण हमरस्ता सोडून जायला कधी तयारच नसतो किंवा समजून घ्यायला तयारच नसतो. वेगळ्या वाटेने जायला खूप धाडस लागतं, कारण 4 लोक बोटं करतात आणि 4 लोक तुमच्याकडे बघत असतात.
आता ज्या इतर सन्मानार्थी आहेत त्यांचा परिचय माझे सहकारी करून देतील. पण सुनीताला मी येताना म्हटलं की आज सर असते तर खूप खुश झाले असते, कारण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत आणि खरंच लढाऊ ज्या व्यक्ती आहेत ना त्या आहेत. आपण म्हणतो की रडायचं नाही लढायचं, पण हे म्हणताना सुद्धा रडायला येतं. त्यामुळे जेव्हा अशा व्यक्ती येतात तेव्हा ते आपल्याला किती ताकद देतात हे आपण पाहायचं. आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. अभयाच्या वर्धापन दिनाला परिस्थितीशी 2 हात करून मार्ग काढणाऱ्या, खंबीरपणे स्वतःला व कुटुंबाला पुढे नेणाऱ्या तेजस्विनींना अभया सन्मान दिला जातो. अभयाच्या स्थापनेपासून दरवर्षी अभया सन्मान कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. सर्वच सन्मानार्थींबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचा सिक्वेन्स आम्ही नावाच्या अक्षरांप्रमाणे लावला आहे. आज आपल्याकडे आलेल्या अभयांचा प्रवास आपण जाणून घेऊयात. आपल्या पहिल्या सन्मानार्थी आहेत अनिता केरबा कांबळे. यांचा परिचय करून देण्यासाठी मी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य चैत्राली वाघ यांना मंचावर बोलवते. नमस्कार. महाराष्ट्रातील काहीसा मागास असलेला बीड जिल्ह्यातील केजसारख्या छोट्या गावात एका दलित कुटुंबात जन्म घेतलेल्या अनिता केरबा कांबळे या आज आपल्या पुरस्काराच्या सन्मानार्थी आहेत. त्यांचं लहानपण हाल अपेष्टा आणि गरिबीत गेलं. शालेय शिक्षण चालू असताना वयाच्या 14व्या वर्षी लग्न झालं. त्यांना पहिला मुलगा 10वीत असताना झाला. तरी न थांबता त्यांनी शिक्षण चालू ठेवलं. त्यांना दुसरा मुलगा पदवीच्या पहिल्या वर्षात असताना झाला. अशातच त्यांच्या पतीचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी एकट्या अनिताताईंवर पडली. मुलांच्या ट्युशन घेऊन काम करत त्यांनी घराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. वयाच्या 25व्या वर्षी एकट्या पडलेल्या अनिताताई न खचता युवा ग्राम संस्थेच्या मदतीने उभ्या राहिल्या आणि आपल्या वाट्याला आलेले दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून महिला सक्षमीकरणाच्या कामात उतरल्या. त्यांनी महिलांचे प्रश्न सोडवणे, महिला गट बांधणीच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केले, एकल महिलांची संघटना बांधली, संविधानिक मूल्ये समाजात रुजवण्याचे काम केले. संविधानिक मूल्ये रुजवणे हे अवघड काम करण्याची दृष्टी असणं हीच मुळात अत्यंत दुर्मिळ आणि उल्लेखनीय बाब आहे. केज तालुक्यात 20 गावातून सामाजिक काम सुरू केले. सध्या 2005मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या अंकुर संस्थेमध्ये सचिव म्हणून त्या काम करत आहेत. तसेच ART सेंटर अंबाजोगाई येथे जॉबही करीत आहेत. अडचण आल्यावर रडायचे नाही तर लढायचे असते असा संदेश देणारा त्यांचा हा जीवन प्रवास आहे. अनिताताईंना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. अनिताताईंचा सन्मान प्रीतीताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत बबिता मोरेश्वर दुर्वे. मीनाक्षीताई यांना बबिताताईंचा परिचय करण्यासाठी मी मंचावर बोलवते. नमस्कार. आपला भारत देश आहे ना, हा विविध भाषा, प्रांत आणि वेगवेगळ्या संस्कृतींनी नटलेला आहे. त्यात आदिवासी समाज हा सगळ्यात निसर्गाच्या जवळचा समाज, आपण विकासापासून फार दूर असलेला. नागपूर, गडचिरोली, यवतमाळ ह्या भागामध्ये गौंड आणि मीडिया आदिवासी जमातीतील लोक राहतात. अगदी दुर्बळ भागामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये बबिताताईंचा जन्म झाला. एका आदिवासी कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांच्या प्रथा, अंधश्रद्धा, परंपरा सगळ्या गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या. त्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे पुढे त्यांना शिक्षण घेता आलं नाही आणि शिक्षण अर्धवट राहिलं. आपल्याला शिक्षण घेता आलं नाही आणि ते अर्धवट राहिलं ह्याची खंत त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून स्वतः जे आयुष्य भोगले ते इतरांच्या वाट्याला यायला नको ह्या विचाराने त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. पांढरपोडी, रामनगर, नागपूर येथे आदिवासी निराधार महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. मुलींनी शिक्षण घ्यावे त्यासाठी त्या वाड्या वस्त्यांवर फिरत असे, मुलीशी बोलत असे, कुटुंबाशी बोलत असे, त्यांना विश्वास देत असे. अशा पद्धतीने मुली आणि मुलं आता पुढे शिकू लागली आहेत.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्या सतत 30 वर्ष काम करत आहेत. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातीत अंधश्रद्धा आणि रूढीचा खूप पडगा आहे. त्यात थांबवण्यासाठी कायद्याबरोबर त्या प्रबोधनाचंही काम करतात. कुठलीही रूढी परंपरा कमी करायची असेल किंवा घालवायची असेल त्यावेळेला नुसता कायदा करून चालत नाही, तर त्याबरोबर प्रबोधनाची पण साथ लागते. म्हणून सरकारबरोबर आज NGOनी काम करावं लागतं. विशेषतः निराधार एकल महिलांचे मानसिक आरोग्य शिक्षणाबरोबर त्या माणूस म्हणून समाजात त्यांना सन्मान मिळावा, त्यांच्या तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या याव्यात याकरता त्या सतत प्रयत्न करत आहेत. त्यांना शिक्षण घेता आलं नाही ही खंत तर होतीच, पण कामाचा प्रदीर्घ अनुभव होता, परिस्थितीची समज होती आणि ह्या 2 गोष्टीतून त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले. नागपूर शहरातील असोसिएशन फॉर सोशल वेलफेअर अँड प्रोटेक्शन अँड ह्युमन ह्या संस्थेच्या त्या सचिव आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हिरकणी पुरस्कार 2024, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सावित्री कन्या सन्मान अशी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. माणूस कितीही शिकला किंवा कितीही मोठा झाला, विद्वान झाला, तरी त्यांनी परिस्थितीची समज त्याला आली की तो खरा विद्वान. हे जास्त महत्त्वाचं असतं, हे बबिताताईंनी सिद्ध करून दाखवलं. आणि भोगलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मागच्याला ठेच पुढचा शहाणा ह्या म्हणीप्रमाणे त्यांनी आजपर्यंत काम सुरू केलं आहे. आज अभया सन्मान 2025 आपण त्यांना प्रदान करीत आहोत, ह्याचा आम्हाला खूप विशेष आनंद आहे. बबिताताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रीतीताईंना विनंती करते त्यांनी बबिताताईंचा सन्मान करावा. आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत कादंबरी शेख. यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्या संस्थेच्या मानद सल्लागार उत्तराताई जाधव यांना मी मंचावर येण्यासाठी विनंती करते. उत्तराताई. नमस्कार. कादंबरीची ओळख करून देणं ही इतकी आनंदाची गोष्ट आहे. आपण भारताच्या वैविध्याविषयी अनेक वेळा बोलतो, पण भारतीयांमध्ये असलेल्या माणसांमधल्या विविधतेविषयी पण आपण सगळ्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे आणि जागरूक असायला पाहिजे असं मला वाटतं. कादंबरी ही पारलिंगी महिला प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन या पुस्तकाच्या लेखिका आहेत. मूळच्या पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या घरामध्ये जन्माला येऊन मोठ्या झालेल्या आणि आता हडपसरमध्ये त्या वास्तव्यास आहेत. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. कादंबरी ही एक स्वतंत्र ओळख घेऊन त्या आता समाजापुढे सिद्ध आहेत. पारलिंगी महिला मेकअप आर्टिस्ट, डान्सर, अभिनेत्री, मॉडेल आणि आता थेट सामाजिक कार्यकर्ती अशी त्यांची ओळख आहे. LGBTQ कम्युनिटीसाठी सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्या काम करतात. पारलिंगी समाजाच्या अस्तित्व, वास्तविकता आणि मानसिकता या विषयांवर त्यांचं प्रामुख्याने काम आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून समाजाला काही देणं लागतो या भावनेने त्या पारलिंगी समाजाच्या उन्नतीसाठी समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. तृतीयपंथी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य संधी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था तसेच शासनाच्या मदतीने त्या लोकांना मदत उपलब्ध करून देण्याचा वसा
त्या पार पाडत आहेत. पारलिंगी समाजात काउन्सिलिंगचं काम करणं जेणेकरून अनेकांना नवीन दिशा मिळावी, त्यांच्या समस्या, व्यथा, अस्वस्थता आणि मानसिकता अशा अनेक गोष्टींकडे लक्ष दिलं जावं असा त्यांचा विचार आहे. तृतीया फाउंडेशन हडपसर येथे पारलिंगी महिलांसाठी त्या कार्यरत असून मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे याच्या त्या सभासद आहेत. कलाक्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. ताली या वेब सिरीजमध्ये, की ज्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज होती, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. अ व्हॅलेंटाईन डे या मराठी चित्रपटामध्ये गायत्री नावाची पारलिंगी महिला सामाजिक कार्यकर्ती हिचा रोल त्यांनी केला आहे. रोजी आणि आकांक्षा रंगभूमी प्रस्तुत ट्रान्स हाय हाय बदन या नावाचं मराठी नाटकाद्वारे त्या पहिल्या पारलिंगी महिला नाटककार अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अशा उपक्रमांच्या त्या प्रथम सुरुवात करणाऱ्या म्हणून लोक परिचित आहेत. अर्धनारी नटेश्वर हा फॅशन शो 2021 साली त्यांनी घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगरपालिका इथे पारलिंगी महिलांची विविध पदावरती भरती करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. राज्यस्तरीय ट्रान्स कुकरी कॉम्पिटिशन 2022 साली आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या मदतीने त्यांनी ऑर्गनाईज केला होता. भीमथडी जत्रा, इंद्रायणी थडी जत्रा 2022 पासून पारलिंगी उद्योजकांना थेट स्टॉलच्या स्वरूपात संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. लोकमत दिवाळी विशेषांक 2022च्या मुखपृष्ठावर प्रथम क्रमांक पटकवून मॉडेल आणि स्वयंसिद्ध महिला म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. 2023 साली दहीहंडी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी पारलिंगी महिलांना सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. शिखंडी ढोल ताशा वाद्यपथक 2024मध्ये निर्माण करण्यात आलं. पारलिंगी समाजाचा आवाज अशी ओळख असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती असून पारलिंगी समाजाला समान हक्क आणि अधिकारासाठी सामाजिक न्यायव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडावेत यासाठी विविध उपक्रमांद्वारे समाजाचं प्रबोधन करण्यासाठी त्या अतोनात प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि कार्याला आपण सर्वांनी सलाम करूया. धन्यवाद. नंदाताईंना विनंती आहे त्यांनी कादंबरीताईंचा सन्मान करावा. संस्था पुढे काय करणार असे अनेक जण विचारत असतात. मध्ये एकल महिलांसाठी जसं आम्ही महाराष्ट्रव्यापी संमेलन घेतलं होतं एकल महिलांवर काम करणाऱ्या संस्थांचं, तसं तृतीयपंथीयांच्या प्रश्नांच्या बाबत आपण काम करावं. आम्ही आधी रेड लाईट एरियात करतही होतो आणि आत्ताही करतोच असा आमचा विचार झाला. त्यावेळेला कादंबरीताईंशी माझा आणि मीनाक्षीचा फोन झाला. त्यांनी एकच प्रश्न मला विचारला होता, ताई तुम्ही नक्की आम्हाला समान समजता ना? मी म्हणलं हो, जगातली सगळी माणसं समान आहेत. प्रत्येकाचं शरीर पुरुषाचं आहे, कोणाचं स्त्रीचं आहे, कोणाचं आणखीन पारलिंगी आहे, पण माणसं म्हणून ती समान आहेत. हा एकच जो त्यांचा प्रश्न आहे ना, की तुम्ही नक्की आम्हाला समान समजता ना, ह्याच्यातनंच मला वाटतं त्यांचा प्रश्न जो आहे तो नेमका सगळ्यांपुढे येतो. आम्ही नक्कीच सगळ्यांना समान समजतो आणि आपण सगळ्यांनी एकत्र पुढे जायचं आहे.
आपल्या पुढील सन्मानार्थी आहेत रत्नमाला गायकवाड. त्यांचा परिचय करून देण्यासाठी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य देवयानी गोंगले यांना मी विनंती करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व जमलेले वंचित विकासचे सुहृद. आपला महाराष्ट्र हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही भागांमुळे ओळखला जातो. या मराठवाड्यातलं एक जिल्हा म्हणजे बीड. बीडची ओळख सांगायची झाली तर दुष्काळी भाग, अनिष्ट चालीरीती मानणारा, महिलांना कायमच दुय्यम स्थान देणारा आणि सध्या गाजत असलेल्या राजकीय घडामोडींचा हा बीड जिल्हा. या बीड जिल्ह्यात केज तालुक्यात येवता नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावातल्या एका अस्सल हिऱ्याची ओळख करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. तो अस्सल हिरा म्हणजे रत्नमाला बापूराव गायकवाड. एका दलित कुटुंबात रत्नमालाताईंचा जन्म झाला. मोलमजुरी करत त्या कुटुंबाची गुजराण होत होती. रत्नाताई मोठ्या झाल्यावर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर दोघेही पुण्यात स्थायिक झाले. रत्नाताई बाळंतपणासाठी माहेरी आल्या. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. सासरच्या लोकांनी रत्नाताईंशी असलेलं नातं तोडून टाकलं. त्यांची फसवणूक झाली होती. पण रत्नाताईंच्या वडिलांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आधार दिला. रत्नाताईंनी मोलमजुरी करीत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. आता त्या स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईला त्यांची सुरुवात झाली होती. या लढाईला सुरुवात करतानाच माहेरचंच नाव लावीन, पतीचं नाव लावणार नाही, हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. 2021मध्ये अंकुर या स्वयंसेवी संस्थेशी त्यांचा संपर्क झाला. तो एकल महिलांसाठीचा मेळावा होता. या मेळाव्यात आपण एकटे नाही होत तर अनेक मैत्रिणींचा सहभागही त्यामध्ये आहे. त्याही स्वतःची वाट शोधत आहे हे रत्नमालाताईंना समजले. रत्नाताईंना त्यामुळे प्रेरणा मिळाली. रत्नाताईंनी 4 चाकी गाडी शिकण्याचं प्रशिक्षणही घेतलं आहे. एका नव्या उमेदीने त्यांनी आयुष्य जगायला सुरुवात केली होती. त्यांनी स्वतःचा छोटा स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा हे ठरवून त्यांनी गाडी खरेदी केली. जवळपासच्या 5 ते 10 गावांमध्ये फिरून त्या व्यवसाय करू लागल्या. पण या काळात अनेक पद्धतींनी लोक त्यांचा पाय खेचण्याचा, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याही काळात त्यांनी ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला. गावातच एक खोली घेऊन त्यांनी ब्युटी पार्लर आणि स्टेशनरीचं दुकान सुरू केलं. आपल्या मुलीच्या पंखात बळ द्यावं यासाठी त्या जिद्दीने उभ्या आहेत. मुलीला डॉक्टर बनवायचे आहे, त्याकरिता वाटेल ते कष्ट करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे, ती तयारी आहे. स्वतःची ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून रत्नाताईंनी निर्माण केली आहे. वेळोवेळी करावा लागणारा संघर्ष हीच त्यांच्या जगण्याची ऊर्जा आहे. म्हणून रत्नाताईंसाठी आम्ही म्हणतो, आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील गोमेजल्या वाचुनी. रत्नाताई, तुमच्या या प्रेरणादायी कार्याला, प्रेरणादायी प्रवासाला आमचा मानाचा मुजरा. नंदाताईंनी रत्नमालाताईंचा सन्मान करावा अशी विनंती करते त्यांना. आज रत्नमालाताई इथे आल्या आहेत तेव्हा त्यांनी आल्यानंतर मला सांगितलं, खरं तर हे आमचे दिवस व्यवसायाचे आहेत. शाळा सुरू होणार, स्टेशनरी, किंवा आता लग्नाचा सीझन आहे, ब्युटी पार्लर. पण मी असं ठरवलं की नाही, आपलं काम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. बबिताताई काल रात्री गाडी 8 तास लेट आहे म्हणल्यानंतर अमरावतीहून येताना गाडी बदलून कसंही करून 4पर्यंत पोचायचं म्हणून त्या पुण्यामध्ये पोचल्या. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या बायकांना मोठ्या बनवतात आणि ह्याच आपण घ्यायच्या असतात असं मला वाटतं. सर्व सन्मानार्थींचे पुन्हा एकदा अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. सन 2000 पासून तंत्रज्ञानाने मोठा वेग घेतला. यातूनच स्मार्टफोन, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशी विविध संपर्काची साधने उपलब्ध झाली.
या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेतल्या पुस्तकाचे वाचन कमी होत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कटगुण गावात ग्रामपरिवर्तन प्रबोधिनी संचलित महात्मा फुले ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपण्यासाठी वाढवण्यासाठी वाचन चळवळ लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांची एकूण 6 वाचनालये आहेत. त्यामध्ये 35,000हून अधिक विविध विषयांवरील पुस्तकेही उपलब्ध आहेत. संस्थेचे इतर सामाजिक उपक्रमही आहेत. शेतीवर आधारित व्यवसाय प्रशिक्षण तसेच महिला शेतकरी व त्यावर आधारित उद्योग व्यवसाय यांचे प्रशिक्षण प्रामुख्याने तिथे दिले जाते. विशेष करून मला सांगावेसे वाटते की त्यांच्या वाचनालयात 10 वर्षांच्या मुलांपासून ते 90 वर्षांच्या लीलाताई नियमित येतात. हक्काने पुस्तक वाचतात, वृत्तपत्राचे वाचनही करतात, इतर महिलांना पुस्तक वाचनासाठी प्रेरित करतात. विशेष म्हणजे त्या लीलाताईंना अजून चष्माही लागला नाही आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचित विकास संस्थेच्या वतीने फूल नाही पण फुलांच्या पाकळी म्हणून आपण पुस्तक भेट देत आहोत. ग्रामपरिवर्तन प्रबोधिनीचे प्रतापदादा गोरे आज आले आहेत. मी मीनाक्षीताईंना विनंती करते की त्यांनी ही पुस्तके प्रतापदादांना द्यावीत. मला प्रतापदादांचं विशेष आभार मानायचे आणि सांगायचे सगळ्यांना की जेव्हा आम्ही बातमी वाचली ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रात आणि त्यानंतर आमचं ठरलं की अरे ह्यांच्यापर्यंत कसं पोचायचं. नुकतंच आमचं 2 फेब्रुवारीला महाराष्ट्रातलं राज्यस्तरीय एकल महिलांच्या संस्थांचं परिषद झाली आपली. त्या परिषदेमध्ये प्रतापदादांची माझी पहिल्यांदाच ओळख झाली. पण इतकं आमचं नातं जमत गेलं आणि वंचित विकास आणि ही सगळी मंडळी अशी एक झाली होती. 2 दिवस आम्ही निवासी होतो सगळेजणं आणि मग त्यांना मी आता साताऱ्यातलं कोण आहे म्हणून मी शोध घेतला तर मला त्यांचं नाव पुढे आलं. मी त्यांना रात्री फोन केला तर ते म्हणाले ताई मला जरा बरं वाटत नाही, मी उद्या सकाळी बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत फोन केला. मी काय कोणाला सोडत नाही. मी त्यांना सकाळी फोन केला. ते म्हणाले ताई मी तुम्हाला रात्री सांगितलं नाही पण मला बरं वाटत नाही, माझी शुगर वाढली, मी हॉस्पिटलमध्ये, पण काय काम आहे तुम्ही मला सांगा, मी ऐकतो. म्हणलं दादा तुम्ही हॉस्पिटलमध्ये तर मी नाही बोलत, तुम्ही घरी आल्यानंतर आपण बोलूया. त्यांना काही चैन पडली नाही. त्यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि घरी आले. म्हटलं आता बोला माझ्याशी, तुमचं काय काम आहे मला. तर मी म्हटलं असं असं आहे, ते खटाव तालुका कुठे आहे, काळेवाडीशी आपला संबंध आहे का, आपण तिथे पोचू शकू का. ते म्हणाले ताई फक्त मला पत्ता आणि ते बातमीचा फोटो पाठवा, आपण तिथपर्यंत पोचूया. असं आमचं बोलणं झालं. आमची दिवसातनं 2-3 फोन व्हायचे. त्यांनी शोध घेतला. मग एक सुवर्णाताई काळे म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ती आहे, त्यांचा नंबर मला पाठवला. त्यांच्याशी मी बोलले. त्या मला म्हणाल्या हो ताई मी रात्री दिवसभर त्या एका गावातून दुसऱ्या गावात काम करतात. त्या गावातून रात्री संध्याकाळी सुटल्या, धो पाऊस होता. तेवढ्या पावसात त्या काळ्यांच्या घरी गेल्या, संगीता त्यांच्या घरी गेल्या आणि तिथून मला रात्री 10 वाजता फोन लावला की ताई मी सगळं शोधत आता रात्री 10 वाजता काळ्यांच्या घरी आले, आता तुम्ही त्या आईशी बोलता का. आणि मग मी पहिल्यांदा संगीता ताईंशी फोनवर बोलले की आम्ही 4 दिवस ते शोधत तिथपर्यंत पोचायला आम्हाला गेले. ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रतापदादांची मला खूप मदत झाली आणि त्यामुळे म्हणजे मी वंचित विकासाच्या वतीने म्हणते पण माझ्यामुळे त्रास पण मी खूप दिला त्यांना. रात्रीची फोन करायची, दवाखान्यात फोन करायची, दादा काय झालं, कॉन्टॅक्ट मिळाला का. मला त्या सरपंचांचा फोन मिळाला, त्यांनी फोन ऑफ करून ठेवला. असं खूप काही अडचणी आल्या. मग तिथपर्यंत पोचायला अडचणी येतातच. चांगलं काम करायचं म्हटलं तर अडचणी नक्की येतात आणि त्या अडचणी शिकवतात आपल्याला आणि तिथपर्यंत आम्ही पोचलो. दादा थँक्यू. मला ना हो माझं कामच आहे, एखादा त्याला त्याच्याकडनं काम करायचं तर त्याला सोडणारच नाही, काम करूनच घेणार. माझ्याबरोबरच सगळ्या सख्यांना मला सांगावंसं वाटतंय आज की वाचाल तर वाचाल. सगळ्या सख्यांनी प्रेरणादायी पुस्तकं वाचलीच पाहिजे, कादंबरी वाचलीच पाहिजे. तरच आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा, लढण्याची ताकद निर्माण होणार आहे आणि तेव्हाच
पुन्हा वैष्णवी कधीच तयार होणार नाही आहे. अभया सन्मानार्थी यांच्यापैकी जर कोणाला प्रातिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त करायचे असेल तर कृपया यावे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. आज अभया सन्मान 2025ची सन्मानार्थी आणि मला पुरस्कारार्थी आहे मी आज. छान वाटतं आहे. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ आणि आजचे सगळे पुरस्कारार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक पुण्याबाहेरचे सगळ्यांनाच मनापासनं नमस्कार. आणि खूप छान वाटते आज इथे येऊन. अभया मैत्रीचा एक गट आहे असं मला जाणवलं. अभया मैत्री गट, आणि त्याच्यामध्ये सगळ्या अभया म्हणजे जिला कोणाला भयच नाही अशी, जिला अभय आहे असं. पण खरं तर ते अभय येण्यासाठी हे अभया हा जो ग्रुप आहे हा काम करतो आहे. सक्षमीकरण करणं, सबलीकरण करणं, एखाद्याच्या दुर्बलतेवरती काम करून त्यांना सबलीकरण करून त्यांच्यामध्ये ती प्रेरणा उत्पन्न करणं, हे खरं तर या अभया सन्मानाचं काम आहे. आणि त्याच्यासाठी आज मी इथे निवडले गेली असं मला आज प्रकर्षाने जाणवलं. आणि खरोखरच मला माझा अख्खा प्रवास आठवला. कारण का हे अभयान घेताना खरोखरच आज मला असं वाटतं की मी कुठल्याही गोष्टीला न भीता न घाबरताच पुढे जाऊन टॅकल करते आहे. पण खऱ्या अर्थाने खूप घाबरलेली, खूप गोंधळलेली, खूप आतून खचलेली, तुटलेली अशी एक तृतीयपंथी महिला, जी धडना पुरुष आणि धडना बाई याच्यामध्ये कुठेतरी तिचा संघर्षमय जीवनामध्ये जगताना तिला ज्या वेदना होतात त्या वेदना आज मला संपूर्ण या अभया सन्मानाने खरं तर त्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली. आणि वंचित विकास म्हणजे खरोखरच शेवटच्या तळागाळापर्यंतचा विकास व्हावं अशी यांची जे ब्रीदवाक्य आहे, उपेक्षित वर्गाचा जो विकास व्हायला पाहिजे. खरोखरच आज इथे खऱ्या अर्थाने मला असं जाणवलं की तृतीयपंथी घटकाला सुद्धा एक समान अधिकार, जसं ताईंना मी आधी म्हणलं होतं फोनवरती की तुम्ही आम्हाला पहिली गोष्ट तर इक्वल मानता का. कारण मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की तृतीयपंथी समाजाला हे टिकमार्क ॲक्टिव्हिटी म्हणून फक्त बोलवलं जातं, फोटो काढले जातात, खूप सारे त्यांना थोपवलं जातं की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ. पण अजूनही आम्हाला सरकारने जरी आम्हाला आमच्या प्रमाणपत्र ओळखपत्र जरी दिलं असलं तरीसुद्धा आजही आम्हाला आरक्षण कुठेही नाही, आजही आम्हाला कुठेही संधी उपलब्ध नाही. या मुबलक संधी उपलब्ध करण्यासाठी आज खरं तर मी काम करते आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत सदाशिव पेठेत जन्म घेतल्यानंतर हा संघर्षमय जीवन जगताना मला जाणीव झाली की आपल्या लोकांनासुद्धा काहीतरी व्हॉइसच नाही आहे कुठे कोणाला बोलण्याचा, शिक्षणच नाही आहे कोणाला. कारण प्रत्येक स्तरामध्ये दोन वर्ग असतात, एक सुशिक्षित आणि एक अशिक्षित. अशिक्षित म्हणजे अशिक्षितांमध्ये सुद्धा जो उपेक्षित वर्ग आहे त्यासाठी खरं काम पाहिजे. कारण ज्यांना मोजकं शिक्षण आहे, ज्यांना लिहिता वाचता येतं, ते कदाचित स्वतःची वेआउट वाट काढू शकतात किंवा पाहू शकतात. पण ज्यांना काहीच मिळत नाही यांच्यासाठी तळमळ करणारी वंचित विकास संघटना आहे किंवा आमची संस्था आहे. अशा वेगवेगळ्या संस्थांना जेव्हा आम्ही जाऊन भेटतो आणि आज इथे आल्यानंतर जाणवलं की खरंच किती त्या बीडच्या ताई आहेत, आज नागपूरवरनं आहे. म्हणजे एवढ्या एकल महिलांसाठी जेवढं काम, मला असं वाटतं की एकल महिला आपण म्हणतो, खरं तर माणसाचा जन्म होतो आणि माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो एकटा जन्माला येतो आणि एकटाच मरतो. त्याचं संपूर्ण आयुष्य हे एकट्याचं असतं. फक्त त्याला साथ देणारा त्याचा परिवार, त्याचा समाज, त्याचा मित्रपरिवार, संघटना, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला मुबलक प्रमाणात मिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा सर्वांगीण विकास होतो. पण एकल महिलांच्या बाबतीत किंवा एकल पुरुषांच्या बाबतीत, एकल पालकांच्या बाबतीत असं कधीच होत नाही. कारण का त्यांना कुठे ना कुठेतरी वंचित ठेवलं जातं, कुठल्या ना कुठल्या तरी त्यांना पॅरामीटर्समध्ये त्यांना त्या गोष्टी पोहोचत नाहीत. म्हणून आपण त्यांना त्या एका ब्रॅकेटमध्ये ठेवतो आणि मग त्या ब्रॅकेटमधनं ते एकटेपणाचं, लोनलीनेसचं उगाचच आपण त्यांना ते ब्रॅकेटमध्ये खरं सांगतो की हां तुम्ही एकटे आहात, तुम्ही एकटे आहात. पण असं नाही आहे. ज्या क्षणाला आपल्याला अशी याची जाणीव होते की मी एकटी आहे आणि आता हे सगळं मला एकटीलाच टॅकल करायचं आहे, त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने समाज पाहायला सुरुवात करतो. तेव्हा आपले डोळे उघडतात आणि आपल्याला जाणवतं की अरे इथे आहे ना माझ्यासाठी चान्स, अरे इथे मी काहीतरी करू शकते, अरे इथे मी काय, म्हणजे खऱ्या अर्थाने झापडं उघडतात. नाहीतर उगाचच आपण झापडं टाकून मी एकटी आहे म्हणून रडण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने
जागं व्हायला पाहिजे. कारण हेल्पिंग हँड्स जसं आज इथे वंचित विकास प्रत्येकाला मदत करते, कुठेतरी त्यांनी आज हे अभया मैत्रीचा जो गट निर्माण केला आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं शेअरिंग करतो आहे. आपण एकमेकांचं नुसतं दुःख शेअर करत नाही, तर आपण अपॉर्च्युनिटीजसुद्धा डेव्हलप करतो आहे. कारण माझ्या एखाद्या स्टोरीमधनं समोरच्याला काहीतरी प्रेरणा मिळेल, किंवा तो त्याच्यात माझ्या स्टोरीतनं तो मला सांगेल की तुझ्या या स्टोरीमध्ये उत्तर दडलेलं आहे. आपल्याच खरं तर संवादच होत नाही आहे. हा संवाद होण्यासाठीचा हा जो त्यांनी आज एवढा छान उपक्रम घेतला, याचं मी कौतुक करते. अशी होणं खूप गरजेचं आहे. आणि या संवादातनंच खरं तर आपलं एकमेकांमधलं अंतर कमी होणार आहे. आणि मी जाता जाता एवढंच म्हणेन की माणसाला माणुसकीच्या एका याच्यावरती बघितलं पाहिजे. कारण स्त्री, पुरुष, अदर, तृतीयपंथी हे सगळं जरी असलं तरी आपण शेवटी वी आर ह्युमन बिंग्स. आपल्या भावना एक आहेत, आपलं रक्त एक आहे, आपल्या संवेदना एक आहेत. आपल्याला सगळं जर एक असेल तर मग आपण वर्गीकरण का करायचं, कोणासाठी आणि कशासाठी? तर सगळ्यांनी मिळून एकोप्याचा जर समाज घडवायचा असेल तर सगळ्यांनी अभया व्हायला पाहिजे, सगळ्यांचं भय गेलं पाहिजे. आणि सगळ्यांनी अजून आपल्याला या अभयाच्या मैत्रीच्या या ग्रुपला जास्तीत जास्त कसं त्याचं वाढवता येईल विस्तृतपणे ते पाहायला पाहिजे. तर थँक्यू सो मच. प्रथम मी सगळ्यांचे आभार मानते. म्हणजे मी फर्स्ट टाईम बोलायल्यामुळं मला जास्त काही बोलता नाही येणार. तरी पण मी माझं जीवन प्रवास ताईंनी सांगितलं तसं माझ्या खूप अडचणीतून मी वर आलेले. मला माझ्या मुलीसाठी असं निर्भीडपणे उभं राहायचं होतं, त्याच्यामुळं मी खूप संघर्ष केलेला आहे. आणि छोटीशी गाडी घेऊन गावोगावी खेडे करून माझा मी बिझनेस उभा केलेला होता. लोकांचे खूप सारे ताणे सुनून ऐकून त्याच्यातून मला प्रेरणा भेटली की म्हणजे मी काहीतरी करू शकते. आज मी इथं आल्यामुळं मला असं खरंच वाटलं की माझ्यासारख्या खूप महिला आहेत, त्यांनी पण असंच माझ्यासारखं काहीतरी करावं आणि निर्भीडपणे सगळ्यांनी उभं राहावं. मी सर्वप्रथम वंचित विभाग संचालित अभया संघाचे आभार मानते आणि व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानून आम्हाला सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद. वंचित विकास मंचाचा मी खूप आभारी आहे. आणि माझ्या सगळ्या सन्मानित मैत्रिणीचं पण खूप आभार आहे की यांना बघून मला थोडी प्रेरणा मिळते आणि एनर्जी पण मिळते. पण मी काय म्हणते की एकट्या महिलाला एकटं आहे असं समजायचंच नाही. कारण की एकटीच महिला जे करू शकते ते कोणीच नाही करू शकत. आणि जगणं खूप सुंदर आहे, फक्त माणसाला जगता आला पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. आणि कोणी दुःखी नाही आहे, फक्त अनुभव माणसाला दुःख करते. पण ज्यांनी मी तर सांगितलं माझं शिक्षण कमी आहे, पण मी तर म्हणते की पुस्तकाने माणसाला जगता येत नाही. जे अनुभव जे शिकवते ना ते कोणती पुस्तक शिकवत नाही. म्हणून अनुभवासारखं कोणतं कॉलेज नाही, कोणती शाळा नाही. म्हणून मी म्हणते ज्यांना अनुभव आहे ना तेच सामोर जातात. आणि अनुभव आलाच पाहिजे. ज्यांना दुःख नाही ते सामोर जाऊ शकत नाही. हीच म्हणजे ते मला अभयाकडून खूप शिकायला मिळलं. आणि मी आता मागच्या वेळेस येऊन तिथे प्रशिक्षण घेतलं तेव्हा मला इतकं छान वाटलं. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की ते 4 दिवसाचं जे प्रशिक्षण होतं ना ते माझ्या जीवनाची ते म्हणते का युटर्न ते होतं. ते मला खूप आवडलं. आणि मी खूप म्हणजे असं वाटतं की माझ्या एका हातापेक्षा माझे 10 हात झाले. आणि मी ह्याचं खूप आभार मानते. अभया वंचित विकासाचं खूपच आभार मानते. मनापासून धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मनीषा पांढरे. वंचित विकासनी मलाही 2022मध्ये अभया म्हणून सन्मानित केले होते. खरं सांगायचं म्हणलं तर हे अभया जेव्हा आपल्या पाठीमागं नाव लागतं हे खूप मोठं नाव घेतं. ज्यावेळेस आपण समाजात कार्य करतो आणि ज्यावेळेस आपण एखाद्या बेकायदेशीर कामांच्या विरोधात काम करतो त्यावेळेस आपल्याला कोणीही साथ देत नसतं. तसंच माझ्याही बाबतीत झालं. मी जेव्हा महानगरपालिकेच्या विरोधात बेकायदेशीर कामाच्या विरोधात काम करत असता एक पत्ता शोधत मला कळालं की हे वंचित विकासचंच ऑफिस आहे. मी तिथं मध्ये तिचा हात मागायला गेले आणि तिथं गेल्यानंतर अचानक माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. पाणी येण्याचं कारण म्हणजे मी हारले म्हणून नाही,
पाणी येण्याचं कारण की मी 2022मध्ये अभया सन्मानित झालेले होते आणि तरीही मी एक प्रकारे नकळत ढासळले गेलेली होते. आणि त्या क्षणी माझ्या मनात नकळत पुन्हा एक विचार आला, आपण चुकतोय, आपल्याला पुन्हा एक लीडर बनूनच पुढे महानगरपालिकेला सामोरे जायचं आहे. आणि त्याच पद्धतीने आता मी वारंवार त्या पद्धतीने एक अभयाचं जेव्हा आपल्या पाठीमागं एक नाव लागतं त्यावेळेस आपण समोरच्या निर्भीडपणे सामोरं जाण्याची एक शक्ती घेऊन आपण पुढे जात असतो, हे मला इथं सांगायचं आहे. आणि आजही मी ते कामाला सॉरी सर्वांना वाटलं मी उशिरा येते, पण कारण मी आता बेकायदेशीर कामाच्या इतकी पाठीमागं आहे, कंटिन्यू मी हे सगळे पुरावे शोधण्याच्या ह्याच्या मागोवा घेत आहे. जवळजवळ 3.5 वर्ष झाले मी लढा देत आहे आणि लढ्यामध्ये मला समाजाकडनं साथ मिळत नाही. त्याचं कारण आहे कारण मी एका अधिकाराच्या विरोधात केलेल्या बेकायदेशीर कामाला पुढे त्याला हे करत अपोज जात आहे. त्यामुळे मला हा सगळा प्रॉब्लेम येत आहे आणि मी ते पुरावे गोळा करण्यात हे करण्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी, काम, घर आणि पुरावे गोळा करण्यात, त्यामुळे सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं आहे मला. पण ज्या वेळेस मी ताई तुम्हाला नकळत मी ते ऑफिस ॲक्च्युली मला वेगळ्या माणसाला भेटायचं होतं आणि त्यांनी मला तो वंचित विकास सांगितलं असतं, मी सरळ त्या ऑफिसला गेले असते. पण मला वंचित विकास त्याच्यावर ऑफिसचं नाव नव्हतं, वेगळं नाव होतं, म्हणून मी ते कुठे शोधत तिथं गेल्यानंतर कळालं मला हे वंचित विकासचं ऑफिस आहे. आणि तिथं गेल्यावर मला कळालं आणि ते सर म्हणाले, बघा मॅडम तुमची ही अभया महिला कशी आहे. ॲक्च्युली त्यांनी तो शब्द वापरला नाही, ही अभया महिला कशी आहे, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. न कळत मी म्हणजे 1-2 मिनटं मी अश्रू रडते. म्हणजे बघा अश्रू कसे ढाळतात, अवतार कसा केलाय. अवतार असा केला त्याची कारणं वेगळी आहे, पण अश्रू आले कारण त्यांनी अभयाची ही महिला आहे हे बोलल्यामुळं माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण अभया ही निर्भीड भित्री नाही आहे, अभया ही डरपोक नाही आहे, अभया ही धाडसी आहे, म्हणून ही पुढं जात आहे. एवढंच मला सांगायचं. आणि माझं काही चुकलं असेल तर सॉरी. सर्व सख्यांना धन्यवाद आपले अनुभव मांडल्याबद्दल. आजच्या प्रमुख पाहुण्या प्रीती क्षीरसागर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. प्रीतीताई, त्यांना विनंती करते. सगळ्यात पहिले तर मी वंचित विकास या संस्थेला, मीनाक्षीताईंना धन्यवाद म्हणेल. तुम्ही मला इथं बोलवलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल. ॲक्च्युली मी काही प्लॅन नव्हते की मला इथं काही बोलायचं आहे, बट येस मी जे आत्ता अनुभवलं आहे मी त्याच्यातून 2 शब्द मांडायचा प्रयत्न करणार. जास्ती वेळ नाही घेणार तुमच्या सगळ्यांचा. ज्या प्रकारे संस्था काम करते, सगळ्या बायकांपर्यंत पोचते, मला असं वाटतं आम्ही डिजिटलवर जास्ती फोकस करतो आणि हे ऑन ग्राउंड मी आज माझ्या डोळ्यांनी बघते आहे. तर जेव्हा अशा गोष्टी अनुभवते अंगार काटा येतोय माझ्या, की कशा प्रकारे बायका फेस करतात. आपण सगळं न्यूजमध्ये वगैरे सगळं बघतो आणि मी ज्या लेवलवर काम करते माझं सोशल मीडियावर जास्ती फोकस असतो, तर त्याप्रमाणे ते सगळं ऑनलाईनपर्यंतच गोष्टी राहतात. पण इन प्रेझेंट जेव्हा आपण बघतो, आज ज्या स्त्रियांना इथं सन्मानित केलेलं आहे, खूप छान वाटलं आहे. मला मीनाताईंनी मगाशी विचारलं की तुला कसं वाटतं आहे, तर माझ्यासाठी हा अनुभव खूप सुंदर आहे. मी फक्त काम करत गेले आजपर्यंत स्त्रियांसाठी. बरेच फेसबुकवर स्टोरीज येतात, बायका सांगतात त्यांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, बट इथे समक्ष त्या बायकांना भेटणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. आणि मला असं वाटतं मी भरपूर आज शिकून जाते, कारण मी खूप छोट्या लेवलवर काम करते आहे आणि आज मी भरपूर माझ्यासोबत गोष्टी घेऊन जात आहे. आणि थँक्यू सो मच तुम्ही मला इथं बोलवलं. आणि स्पेशल कौतुक तर मला कादंबरीचं करायला आवडेल नक्कीच, कारण यू लुक रिअली व्हेरी ब्युटिफुल आणि एलिगंट. आणि ज्या प्रकारे ती बोलत होती, आय वॉज लाईक की तुम्ही प्रत्येक क्षेत्रात पोचले आज आणि असा कुठलाच क्षेत्र सोडला नाही आहे. सो मला कौतुक करावंसं वाटतं की बायका कुठे थांबत नाही आहे. जो अभया म्हणून आज पुरस्कार दिलेला गेलेला आहे त्या बायकांसाठी ते खरंच खूप डिझर्विंग आहे आणि मला खूप कौतुक करावंसं वाटतं सगळ्यांचं. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रीतीताई.
आजच्या या सुंदर क्षणांची शिदोरी नक्कीच आपल्यासोबत राहील. यानंतर आपण अध्यक्षीय मनोगताकडे वळणार आहोत. डॉक्टर नंदा शिवगुंडे यांना 2 शब्द बोलण्यासाठी मी माईक त्यांच्याकडे सुपूर्द करते. नंदाताई. प्रथम वंचित संस्था जी आहे, मीनाताई आणि त्यांच्या सहकारी यांचे मी कौतुक करते आणि यांच्या अशाच कार्याला देव सक्षम करो ही प्रार्थना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या आज तुम्ही जे आहात सन्मानित, ह्या महिला धाडशीच आहात. तुम्ही जेव्हा धाडशी आहात तर तुम्ही तुमच्या पुढील 10 लोकांना असंच तुम्ही घडवावं. आणि ॲक्च्युली मी पहिल्यापासून महिलांसाठी असते. आणि एक छोटंसं मी सांगते, तुमच्या सगळ्यांचं तर कौतुक मी करतेच आणि तुमच्यासाठी माझा मोबाईल नंबर पण देते. तुम्हाला कधीही काही अडचण असेल तर मला संपर्क करा. कारण महिलाच महिलांना पुढं घेऊन जाऊ शकते, एक लक्षात ठेवा. आणि घरामध्ये काही प्रॉब्लेम महिलाच कारणीभूत असतात. मी पुरुषांना फारसा दोष कधीच देत नाही. आणि तुम्ही महिलांना ॲक्च्युली देवानी निर्माण करतानाच एवढं सक्षम निर्माण केले, धाडशी आहे, तिच्यामध्ये सगळी गुण आहेत. एक महिला जगू शकते, एक पुरुष कधी जगू शकत नाही. तर तुमच्याकडे एवढं धाडस असताना कुणीही आत्महत्येचा विचार हा कधीही करू नये. सगळ्यात महत्त्वाचं का म्हणून. आणि गावामध्ये एखाद्या मुलीचं लवकर लग्न करायचं, एक सगळ्यात सांगा, तिला शिक्षण द्या. शिक्षण देऊन तिच्या लग्नासाठी जो खर्च करणार आहे, तिच्या शिक्षणासाठी करा. ती मुलगी जर स्वतःच्या पायावर उभं राहिली तर तिने दोन्ही घरं घडवते, माहेर आणि सासर दोन्ही पण. कारण मला इतकं वाईट वाटतं. आणि मी जवळजवळ 2003 पासून महिलांसाठी काम करते. म्हणजे जेव्हा आम्ही दोघेही डॉक्टर होतो की मेडिकल फील्डमध्ये नर्सिंग हा स्टाफ कधीही मिळत नाही. मग त्यावेळेला मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की म्हटलं आपण 8वी 9वी झालेल्या मुलींना किंवा ज्या नवऱ्याने सोडलेल्या आहेत, विधवा आहेत, परित्यक्त, काही कासन एकट्या आहेत, यांच्यासाठी आपण काम करू. मग त्यावेळेला नर्सिंग कॉलेज सुरू केलं बरं का. अगदी 8वी म्हणजे शिक्षणाची अटच ठेवली नाही. हेल्थ असिस्टंट म्हणून कोर्स सुरू केला. आज 600 मुली सन्मानाने जगतात. आणि अजूनही सगळ्यांना मी सांगते, तुम्हाला कधीही कोणाला एखादी मुलगी असेल, महिला असेल, जिला शिक्षणाची नर्सिंगमध्ये जर शिक्षण करायचं असेल किंवा मेडिकल फील्डमध्ये काही करायचं असेल, डॉक्टर नाही आहे कारण ती फी एवढी आहे झालेली आहे, ते आत्ताच्या बजेटमध्ये नाही, या मुलीसाठी मला संपर्क करा. आणि त्यांना माझ्याकडून जेवढं होईल तेवढं, कारण माझ्या ओळखी भरपूर आहेत, बरेचसे नर्सिंग कॉलेज आहेत, तिथं फ्रीमध्ये सर्व्हिस म्हणजे शिक्षण मिळतं. किंवा माझ्या संस्थेचं एक आहे, संस्थेच्या माध्यमातून त्यांना मी पाठवू शकते की फारसं न बोलता की माझा नंबर मॅडम नंतर देतील. तर तुम्ही शक्य तेवढं कोणालाही परावलंबी होऊ देऊ नका. आणि महिला तुम्ही सक्षमच आहात, सक्षम राहणार. सगळ्यांचं मी कौतुक करते. धन्यवाद. नंदाताई, तुमचे प्रेरणादायी विचार आम्ही नक्कीच अंमलात आणू. एक अभया 10 अभयांना नक्कीच तयार करेल. आता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला आहे. वेळ आली आहे आभार व्यक्त करण्याची, आपल्या सर्वांकडे कृतज्ञता व्यक्त करण्याची. प्रतापदादा आणि विशाल गुंजवट आज आले नाही आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही काळे कुटुंबियांपर्यंत पोहोचू शकलो, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांच्या ऋणात राहायला आम्हाला नक्कीच आवडेल. आज ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मदत केली, त्यांचे आभार. आपल्या सर्व सख्यांना जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे. स्त्री शक्तीचा ठेवू मान, स्त्री शक्तीचा ठेवू मान, चला करू अभयांचा सन्मान. कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.